नमस्कार, मी महेश उद्धवराव कराळे, गुरुदत्त कृषी सेवा केंद्र दौलडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड या फर्मचा संचालक आहे। आज झेरॉन या प्रोडक्ट विषयी सांगायचं झालं तर मी गेले 3 वर्षापासून झेरॉन विकत आहे। तसेच हे झेरॉन जे आहे ते आमच्याकडे मेजर सोयाबीन आणि कांदा हे पीक घेतलं जातं। तर आज 3 वर्षापासून आम्ही झेरॉनच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या पर्यंत समाधानकारक उत्तर दिली गेली आहे, समाधानकारक गेलो आहोत आणि शेतकऱ्यांना ही खूप चांगल्या पद्धतीने हे पसंतीस पडलेलं आहे। खरं तर हे विकण्यामागचे आणखी दुसरी गोष्ट अशी की रेग्युलर दाणेदार तर विकतच असतो आपण, पण त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना शेतकऱ्यांना 4 मायक्रोन्यूट्रिएंट देत आहोत, 4 ते 5 मायक्रोन्यूट्रिएंट देत आहोत आपण। आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांना दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भासत असते, जे की शेतकरी थोड्या प्रमाणात लक्ष देत नसतात, ते ऑटोमॅटिकली आपण दाणेदार थ्रू आपण देत असतो। तसेच आणखी शेतकऱ्यांकडून आम्हाला अशी काही माहिती भेटते की आम्ही झेरॉन वापरतो तर आम्हाला जे NPK चे जे बाकीचे मॉलिक्यूल आहेत त्यांची त्यांचे डोसेस आम्हाला झेरॉनमुळे कमी द्यावे लागतात। म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही लोकांना कायम शेतकऱ्यांना सांगतो की आपलं प्रोडक्शन कॉस्ट जी आहे शेतकऱ्यांची ती झेरॉनमुळे 100% कमी होत चालली आहे। कारण आपण जिथे आपण जे NPK चे डोस 4 गोण्या 5 गोण्या देतोय तिथे आपण झेरॉन आपण तेवढे जरी दिल्या तरी आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होती। त्यामुळे आमच्याकडे तरी सध्या 3 वर्षापासून आम्हाला एक्स्ट्रीमली एकदम छान प्रकारे आमचा बिझनेस त्या बाबतीत होत आहे आणि शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या प्रोडक्टची दाद दिली आणि शेतकरी वारंवार ते त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो असतात त्या कंपनीचे म्हणजे बॅगचे किंवा दुसऱ्या मार्फत ते आम्हाला येऊन स्पेशली ते झेरॉनचीच मागणी करतात। खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि मी आणखी एक म्हणेल की आपण थोडं शेतकऱ्यांच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो या पद्धतीने कृषी संचालकांनी पण आपण ह्या डोसेज या खताच्या बाबतीत लोकांना आपण अवगत केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पद्धतीने लोकांपर्यंत आपण झेरॉन घेऊन गेलो पाहिजे। ह्या पद्धतीने मी सर्वांना विनंती करतो। थँक्यू।